सुरगाणा तालुक्यात आगामी कृषी हंगामात कृषी विभागातर्फे नियोजन करण्यात आले असून 25,300 मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आलेली असून 30,000 हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे यांनी दिली। तालुक्यातील एकूण क्षेत्रांपैकी 18,000 हेक्टरवर भात, 6,500 हेक्टरवर नागली, 1,300 हेक्टरवर उडीद, 770 हेक्टरवर तूर तर 110 हेक्टरवर सोयाबीन पिकांची लागवड होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे। बोगस रासायनिक खतांची विक्री सुरू असल्यास अधिकारी वर्गास त्वरित माहिती द्यावी। जादा दराने विक्री, कृषी केंद्रात भाव फलक व परवाना सहज दिसेल अशा ठिकाणी न लावणे, फिरत्या वाहनातून खतांची विक्री, खरेदीची पक्की पावती न देणे अशा विविध प्रकारच्या तक्रारी पथकाकडे कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे। नत्र खताचा वापर जास्त झाल्यास पिकांची काईक वाढ होऊन अळीचा प्रादुर्भाव वाढतो। जास्त नत्र खतांचा वापर न करता जमिनीचे परीक्षण करूनच खतांची मात्रा द्यावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे। रासायनिक खतांची खरेदी करताना शेतकऱ्यांनी पक्की बिले घ्यावी। तक्रारीसाठी भरारी पथकांशी संपर्क साधावा। काही अडचण आली तर 180023334000 या टोल फ्री क्रमांकावर किंवा जिल्हा स्तरावर 7821032408 या व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करावी। जनमत लाईव्ह न्यूजसाठी बोरगावमधून लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।